घे. नाही चुके. अरे घे ना, घे, लाजू नको, घे. नाही, आपण ज्या कामासाठी भेटलोय त्याबद्दल बोलूया ना आधी. अरे बोलूया ना, काम काय होतच राहील. तू घे ना, चहा नाश्ता वगैरे घे. हे बघ, चहा नाश्ता घेता घेता आपण बोलूया. ठीक आहे रे. म्हणजे आता तू म्हणतोस आहेस तसं करूया. चल आधी कामाचं बोलूया. काय आहे ना अनिश, म्हणजे आपली बिल्डिंग ना जुनी झाली आता. म्हणजे आपण ह्या ज्या आहे ना छोट्या मोठ्या दुरुस्त्या करतो आहोत, ते म्हणजे आजचं मरण आहे ना उद्यावर ढकलण्यासारखं आहे रे. मान्य आहे, पण बाबा म्हणतायत तसं आपण एकदा एखाद्या आर्किटेक्ट कडून ओपिनियन घेऊया, इन्स्पेक्शन करून घेऊ बिल्डिंगचं. आणि तोवर हा बिल्डर निघून गेला म्हणजे? हा, इट्स ओके, बिग डील. आपण दुसरा बिल्डर बघू. काय आहे, आजकाल रिडेव्हलपमेंटसाठी कितीतरी बिल्डर लगेच तयार होतात. म्हणजे जरा समजून घे ना मी काय म्हणतोय. हे बघ, म्हणजे आपण असं आहे ना, हा फिरवून घास कशाला घ्यायचा. समोर बिल्डर तयार आहे, तो एकदम चांगली ऑफर देतोय आणि सगळ्यांना मोठी जागा सुद्धा देतोय, हा ना. आणि बाकीचे फायदे आहेतच ना, मग आपण उगाच वेळ कशाला काढायला पाहिजे. हा, नाही, पण हे सगळं आपण आपल्यात बसून डिसाईड नाही करू शकत. हा, अरे तेच म्हणतोय मी. हे बघ, जे काही आपले मेंबर्स तयार नसतील त्यांना तू कन्व्हिन्स कर ना. ते म्हणजे बिल्डर कसा त्याची प्रोसेस स्टार्ट करेल. नाही, पण एवढा मोठा डिसिजन आपण आपल्यात घेऊ शकत नाही ना. अरे आपल्यात कुठे, तो बिल्डरचा माणूस लीडर आहे ना, तो सगळं नीट समजावून सांगेल बघ. घेतीलच ते. हे बघा आलेच. या 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 या, बसा. अनिश, हे मिस्टर देवरे. नमस्कार. नमस्कार. आणि देवरे हे मिस्टर अनिश माझगावकर. देवरे, तुमचा प्लॅन आता मिस्टर माझगावकरांना नीट समजावून सांगा. ते आमचे महत्वाचे मेंबर्स आहेत, ते बाकीच्या मेंबर्सना सगळं समजावतील. हो नक्कीच. हे बघा, हा असा असणार आहे आपला नवीन टावर. ग्राउंड फ्लोअर आहेत ना, तिकडे आपण फक्त शॉप्स ठेवणार. ते आपण विकणार नाही, भाड्याने देणार आहोत. त्याने काय होईल, सोसायटीचा मेंटेनन्स सुटेल. हे बघा, हा जो एरिया आहे ना, तिकडे जिम असेल. प्रत्येक 7 मजल्यानंतर रेफ्युजी एरिया असेल. 3 लिफ्ट्स आहेत आणि असे 3 टावर्स उभे करणार आहोत आपण. हो, पण यात कुठेही प्ले ग्राउंड किंवा प्ले एरिया नाही दिसत आहे मुलांसाठी. कशाला हवाय? अहो, हल्लीच्या मुलांना खेळायला वेळ असतो कुठे? हो ना, तेही खरंच आहे म्हणा. सारखं आपलं हा क्लास तो क्लास, वेळ कुठे असतो त्यांना खेळायला. हो ना, आणि उरलेल्या वेळात मोबाईलवर बिझी असतात ते. कारण त्यांच्यासाठी मैदानी खेळ खेळायला जागाच नसते. हो अनिस साहेब, हल्लीच्या मुलांना मैदानी खेळ खेळायची सवय कुठे आहे? आणि ग्राउंडसाठी जागा ठेवण्यापेक्षा तिकडे 3रा टॉवर उभा होईल ना, ह्यात जास्त फायदा आहे. तुमचा फायदा आहे यात. असं कसं? अहो, 3रा टॉवर उभा राहिला तर तुमच्या जागेचं कॉस्टिंग कमी होणार ना, नाही का? अग्रीड. पण तुमचं हे प्रपोजल मला पटलेलं नाही. बाबांकडून एवढं तर नक्कीच शिकलोय. या पद्धतीचा प्रोजेक्ट चुकीचा आहे.
प्रोजेक्ट फॅन्सी आहे पण प्रॅक्टिकल नाही. हे बघा, हवं तर तुम्हाला तिघांनाही एक्स्ट्रा जागा ऑफर करतो. सांगू ना की तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरलेत म्हणून. हा 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 आता ह्यापेक्षा जास्त ऑफर नाही देऊ शकत मी तुम्हाला. काय मला पण माझ्या कंपनीचा फायदा बघावा लागतो ना. हो नाही नाही समजू शकतो आम्ही. हो तसंच करूया आपण. शिवाय तुमच्या फ्लॅट्सला आहे ना प्रत्येक रूमला एसी देतो, किचनला ट्रॉलीज लावून देतो परफेक्ट, आणि लेटेस्ट स्टाईलचं पीओपी करून देतो. चालेल, आम्हाला ही ऑफर मान्य आहे. हो हो हो. आणि बघ ना, जे दोघं तिघं तयार नाहीत ना त्यांना तू कन्व्हिन्स कर ना. मला ही ऑफर मान्य नाही आहे. मला बाकीच्या सोसायटी मेंबर्सचा सुद्धा फायदा बघायला हवा, फक्त स्वतःच नाही. हे बघा अनिश सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या सरांना येऊन भेटा. मिस्टर देवरे, राईट? हे बघा, तुमच्या या पद्धतीचा हा जो प्रोजेक्ट आहे तो आमच्या गळी उतरवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काय वाटतं, मला समजत नाहीये? लाच देणाऱ्या बिल्डरला आम्ही उभं सुद्धा करणार नाही. इनफॅक्ट या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर टाकेन. म्हणजे काय होईल, यापुढे कोणीही तुमच्याशी डील करताना 10 वेळा विचार करेल. या तुम्ही. मिस्टर देसाई, तुम्ही तर मला म्हटले होते हे स्वतः नीट समजतील आणि इतरांनाही समजवतील, पण हे तर माझा अपमान करतायत, मला धमकी देत आहेत. याला काय अर्थ आहे? देवरे देवरे काम डाऊन. यांच्या वतीने मी सॉरी म्हणतो, पण आपण डील तुमच्या बरोबरच करणार आहोत, काळजी नका करू. देसाई, मी तुम्हाला हे कधीच करू देणार नाही. तुम्ही वेळीच सुधरा, नाहीतर हे जे काही करायचा प्रयत्न करताय ना तुम्ही, मी सगळ्या सोसायटी मेंबर्सला सांगेन. कुठून सुरू करूया? कुठून पण. एक काम कर, मी इकडून पुसतो, तू तिथून झाडायला घे. हा मग मी इकडे झाडू मारणार आणि तू तिकडे लादी पुसणार, असं कसं चालेल? अरे हो, मग ऐक, तोवर तू इकडे झाडू कर, मी तोवर तिकडे पुसून घेतो. अरे ईशान, मी इकडे झाडू मारणार आहे ना, मग तू तिकडे करून कसं चालणार? अरे यार, कसं करायचं मग? ईशान, काय आहे ना, आपण दोघे एक टीम आहोत, सो आपण टीम सारखं काम करूया. सो तू माझ्या ओपिनियनला सपोर्ट दे, ठीक आहे? मी करेल, तू माझ्या मागोमाग लादी पुसशील, बस झाली साफसफाई. अगं वेडे, पण त्याला किती वेळ लागेल, म्हणून म्हणत होतो आपण दोघं अर्ध अर्ध करून घेऊया. अरे ईशान, अर्ध अर्ध कसं चालेल? मी माऊला बघितलंय, ती सगळ्या रूम्स मध्ये आधी झाडू मारून घेते, मग लादी पुसते. अगं ए शहाण्या मुली, ती तेव्हा एकटी असते, आता आपण दोघे आहोत, मग काम कसं पटापट व्हायला हवं ना. होणार पटापट, सगळं फास्ट होणार. एक आपण काम करूया, आपण लिस्ट बनवूया, म्हणजे 1 2 3 4 काय काय काम आहेत, ठीक आहे? मग काम होईल. गप्पाय, अख्खा दिवस जाईल, अख्खा दिवस. अशी बघू नको माझ्याकडे. हे बघ, जसं होतंय तसं आपण करूया. हो जा सुरू. हळू ना, हळू ना. अरे पोट्टे हो, चला बरं जेवायला. ओ माय बाई, माय एवढी एवढी पाखरं काय करून आली? तुझी इवली इवली पाखऱ्या सफाई करून राहिली, जा तू. रे बाप्पा, काऊन पण काऊन सफाई? अगर आधाजी आता आजोबांचा आणि निवी आजीचं लग्न झालं की ते दोघं इकडे येणार ना राहायला. आहो येणार ना. मग त्याचं काय? अगं त्याचं काय, आता तू मला सांग, जेव्हा आपल्या माऊ आणि काकाचं लग्न झालं हा, तेव्हा ते कुठली रूम यूज करायचे?
हो माय बाई, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. हा आमच्या लक्षात आहे ना, म्हणून तर आम्ही रूम साफ करतो. असं म्हणून साफ करून आले. पण मग करायचं काय? एकच रूम आहे आपल्याकडे. आता एका रूम मध्ये एक कपाट, त्या कपाटात सारेचे कपडे, म्हणजे काकाचे, माऊचे, भाऊजीचे, तुमचे, आमचे समजा म्हणजे किचन मध्ये गाठोड्यात बांधलेले. पण बाकीचे काय करशील काय? अगं राधाजी, आजोबांचे कपडे तर इकडेच राहतील ना. हा हे मुद्दा बरोबर आहे, पण बाकीचेच? हो, म्हणजे आपले, आजोबांचे, माऊचे, काकाचे कपडे आणि बाकीचं सामान हे सगळं ह्याच्यात आहे ना. हा, आपण एक काम करू. हे कपाट आहे ना, हे थोडस त्या साईडला असं सरकवून देऊ. आणि काय, निवी आजीसाठी नवीन कपाट आणूया. कसं वाटते? असं. हा. अरे फक्त निव्हियाची नाही, गार्गीताईचं पण सामान आहे ना. माय बाई, तिला तर विसरली मी. हा, मग गार्गीचं काय करायचं? हा, मला एक सोल्युशन सापडले. काय सर? आता आणखी काय सापडलं तुले बाबा? अरे राधाजी, त्याला सांभाळायचं आपल्याला उत्तर मिळालं. एकच मिनिट, आपल्याला नाही, फक्त मला उत्तर मिळालं. अरे ईशान, पटकन बोल, आपल्याला एक कपाट पण सरकवायचंय. इरा, आपण एक गोष्टच विसरलो. आता माऊ आणि काका बेल्जियमला जाणार आहेत ना, मग ह्या कपाटात त्यांचा जो कप्पा आहे, तो कप्पा रिकामी होईल ना. ते त्यांचं सामान तिकडे घेऊन जातील. त्या कप्प्यात गार्गीताईचे कपडे असे मावतील ना. हा, मावू शकतात. मावतात. गुड आयडिया. ईशान, पण जरा लवकर बोलशील, कारण का आपल्याला खूप काम आहे. आणि मला एक सांग, तो जो वरती पंखा दिसतोय, तो कसा साफ करायचा आपण दोघांनी? ते चिंता नको करूच ना, मी आहे ना. लेट मी डू विचार. बरं, मी काय म्हणतो, बरं विचार तर कराच तुम्ही. एक काम करता तर कौतुक आहे तुमचं. पण मी म्हणतो पहिले जेवून घ्या, आणि हे जे बाकीची ऐका घाई नका करू. ही कामं करायला आम्ही आहोत ना. मी आहे, मामा आजोबा आहे, काका आहे, माऊ आहे. हा, आपण सगळे मिळून करू ना बाप्पा. उलूचे हात किती काम करतील, पागल पिवळूचे हात आहे तुमचे, माले करायचे. चला बरं जेवून घ्या बरं. अगं राधाजी, आम्हाला प्रयत्न तर करू दे. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बाप्पा, आता इंग्लिश तू पण आम्हाला मदत करायची आहे. आता काय पोटात गोळ्या होईल. थांबा, मी मदत करतो तुम्हाला. अगं राधाजी, काय करते? तुम्हाला मदत करून आली ना मी. देवा, आपल्याला कपाट इकडे नाही सरकवायचं, इकडे सरकवायचंय. बजरंग बली की जय. मी काय म्हणतो, चाल चला. ऐकतच नाही बाई पोरं. मामी, गार्गीशी आम्ही सगळं बोललो. त्यांनी सगळ्या गोष्टी निवेदिता मॅडमना सांगितल्या आणि मॅडमनी बाबांची समजूत घातली. खरं तर मला त्यांचं म्हणणं पटतंय. घरातल्या माणसांमुळे घर बनतं, आणि भैरवी सुद्धा हेच म्हणते नेहमी. नाही, मला माझ्या मनातलंच बोलला तू. मी काय म्हणतो बाबू, जर राहायची अडचण होत असेल, म्हणजे लहान घर असल्यामुळे, तर मला असं डोक्यात आलं की आम्ही दुसरीकडे सोय करतो. तर तुझे मामा नाही म्हणते. ए मामी, काय बोलतेस तू? अगं, असा विचार डोक्यात तरी आला कसा तुझ्या? हे बघ, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. जिथे आम्ही तिथे तुम्ही. आणि मामी, थोड्याच वर्षांचा प्रश्न आहे ग. मग आपण सगळे एका नवीन आणि मोठ्या घरात शिफ्ट व्हायचं. बापा, देव करू कुठलं हिग्न नको येऊ दे बाबा. बाबू चल लवकर चल. काय झालं? तुम्हाला इथली धाप क्यों लागली? सांग ना. भाऊजी आणि ते सोसायटी मेंबर भांडतात ना पावसात. भाऊजी खूप तापले. चल ना लवकर, तू कॉमेडी बघते काय. चल ना लवकर चल. भाऊजी, बाबू ये लवकर चल. चला बरं, चला. देसाई, सोसायटी रिडेव्हलपमेंटला देण्याचा निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये?
नाहीये का? तर तसं सांगा ना सरळ. मी देतो माझ्या पदाचा राजीनामा आणि होतो मोकळा या जबाबदारीतून. मला काय? प्रश्न विश्वास किंवा अविश्वासाचा नाही आहे देसाई. आपल्या सोसायटीच्या सदस्यांनी कमिटी मेंबरना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे. तेव्हा सगळ्या प्रतिनिधीचं मत हे विचारात घ्यायलाच लागणार आहे. हा, हे बरं आहे. हा, म्हणजे जेव्हा कामं असतात ना तेव्हा सगळ्यांना फक्त देसाई आठवतात. हं? पण तुमच्या माहितीसाठी सांगते, हे सुद्धा सोसायटीचंच काम आहे. हा. आणि गरज होती ना तेव्हा मी एकट्याने 10 बिल्डरच्या ऑफिसचे उमरे झिजवलेले आहेत. घासाघीस केली आहे. आपल्या सर्व सदस्यांच्या पदरात जास्तीत जास्त फायदा कसा पडेल याचा प्रयत्न केलाय. सोसायटीचे कुठलेही निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही देसाई. सगळ्या कमिटी मेंबरची अनुमती घ्यायलाच पाहिजे आणि मी ती देणार नाही. बिल्डरने जे प्रपोजल मांडले त्यात काहीतरी काळं बेर आहे आणि त्याची आपल्याला चौकशी करायलाच पाहिजे. म्हणजे मी सगळी चौकशी करूनच हा बिल्डर फायनल केलेला आहे. हा, हे म्हणजे माझगावकर, आता या वयात तुम्ही कुठे पायपीट करणार ना? ते पण तुम्हीच ठरवणार. माझगावकर, आमच्याशी वाद घालायच्या आधी तुम्ही तुमच्या मुलाला जाब विचारलात का? हा, हा हा, विचारा ना, विचारा. काय लय तोंड फाडते का एवढे? आवाज दिला तर काही बोलते. नाही तर काय? त्याला काय विचारायचंय? असं काय? काल तुम्हाला विचारूनच तो दुपारी ऑफिस मध्ये आला होता ना मीटिंगला. काय रे, बोल ना, बोल आता. बाबा, तो बिल्डर कसा काम करतोय किंवा त्या बिल्डरचा प्रपोजल काय आहे हे बघायला मी त्यांना भेटायला गेलो होतो. बाबा, मला असं वाटतं रिडेव्हलपमेंटसाठी देसाईच्या बिल्डर सोबत बोलतायत ना, त्याची कामाची पद्धत चुकीची आहे. म्हणून मी त्यांना काही प्रश्न विचारले पण त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरच नव्हती. हे अनिश, हे काय वाटेल ते काय बोलतो तू? हा, हे बघ, त्या बिल्डरने मला जे ऑफर केलंय ना ते तुला आणि या सगळ्यांना ऑफर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे सह्या करायला तयार झाले ना. हे बघ, तुम्ही माझगावकरच एकटे विरोधात जाताय आणि त्यांनी आपल्या ह्या सोसायटीचं नुकसान होत आहे. अनिश, असं तर नाही ना की तुम्हा सगळ्यांना जे मिळतंय त्यापेक्षा जास्तीची अपेक्षा आहे? जास्तीची अपेक्षा म्हणजे ते आम्हाला काय माहित नाही. म्हणजे काही असू शकते ना. म्हणजे एक्स्ट्रा जागा मागितल्यावर लोकांच्या डोळ्यात येईल म्हणून तू एक्स्ट्रा पैसे मागितले असतील तर? अहो देसाई, अहो काही काय बोलताय? हे बघा, अनिश तसा नाहीये. मग कसा आहे मुलगा? कसा आहे तो सांग ना. अहो, मी काय म्हणते, आता सांगूनच टाका ना सगळ्यांना. हे म्हणजे ना चोर सोडून संन्यासाला फाशी असं होतंय. माझा अनिश असं काहीही करणार नाही. हा, बरोबर. तेच म्हणतोय ना आम्ही, अनिशने असं काहीच केलेलं नाहीये. हे सगळं तुम्ही त्याला करायला भाग पडताय. एकीकडे दाखवायचं आपण किती तत्ववेत्ते आहोत, तत्ववादी आहोत आणि दुसरीकडे हव्यास पण ठेवायचं. चेहऱ्यावर मुखवटे लावलेले लोक तुम्ही. तुमचा खरा चेहरा कोणता आणि खोटा कोणता हे आमच्यासारख्या साध्या माणसांनी कसं समजायचं ना? देसाई, देसाई, तोंड सांभाळून बोलायचं हा बाबांशी. बाबांनी जर बिल्डरच्या कामावर आक्षेप घेतलाय म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल.
त्या बिल्डरच्या कामाबद्दल सगळ्यांनाच क्लॅरिफिकेशन मिळायला पाहिजे, नाहीतर नंतर सगळ्यांना पश्चाताप करावा लागेल.